नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. बघा, महसूल सेवक म्हणजे कोतवाल या पदासाठी लवकरच भरती होणार आहे बघा. आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 35 जिल्ह्यांमधील 2912 जागांवर ही पद भरती होणार आहे बघा. त्याच्या पात्रता काय असतात, त्याचा अभ्यासक्रम काय असते, त्याचा पगार काय असते, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा येतं, या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये डिटेल बघून घेऊया. तुम्हाला कोणती पुस्तकं वाचायचे, कुठून अभ्यास करायचा, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. बघा, आता पहिले काय माहिती आहे का, 2912 पदांसाठी पद भरती होणार आहे आणि महाराष्ट्रातील आपल्या जवळपास 35 जिल्ह्यामध्ये पद भरती असणार आहे बघा. एकदम मोठी पद भरती आहे, हा चान्स तुम्ही सोडायचा नाही. आता शैक्षणिक पात्रता बघा, तुम्ही 4थी पास असणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांनी तुम्हाला 10वी सांगितलं असेल, पण 10वी नाही, फक्त तुम्ही काय असणार, 4थी पास असणं गरजेचं आहे बघा. आणि 4थी पास उमेदवारांसाठी एकमेव भरती अशी आहे की 4थी पास उमेदवारांसाठी असते बघा. त्यामुळे भरपूर जणांनी याचा फायदा घ्यायचा आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे काय असते माहिती आहे का, याच्यात तुम्हाला अदर जिल्ह्याचे, अदर तालुक्याचे वगैरे कॉम्पिटिशन तुम्हाला भेटत नाही. त्यामुळे तुम्हाला सुवर्ण संधी बघा. व्यवस्थित तयारी करा, कारण की तुम्हाला 2026 मध्ये बघा, डिसेंबरच्या आधी तुम्हाला ही डायरेक्ट, म्हणजे नोव्हेंबरच्या आधी सगळी पद भरती कंप्लीट करायची. 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी ही सगळी प्रक्रिया त्यांना कंप्लीट करायची. पुढच्या महिन्यामध्ये याचे ऍड, म्हणजे ऍड तर आता येण्याचं चालू होऊन जातील, पण पुढच्या महिन्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या ऍड येऊन झालेल्या असतील. कळतंय का, सगळ्या जिल्ह्यांच्या जागा या पडलेल्या असतील. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. तुम्हाला काय अभ्यास करायचा, कसा करायचा आहे, त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे बघा. तुम्हाला बॅच बद्दल मी समोर बोलतोच बघा. आता बघा काय असणार आहे. ऑफिशियल जी आर कधी आलेला आहे बघा, हा 29 ऑगस्ट 2026 ला ऑफिशियल जी आर आला होता. महसूल विभागाने हा प्रकाशित केलेला आहे. आणि याच्यात विशेष बाब म्हणजे 2912 साठी पद भरती असणार आहे बघा. निवड समिती कशी असणार बघा, संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत ही पद भरती पार पडणार आहे. म्हणजे आपल्या तुमच्या जिल्ह्याचा जो अधिकारी आहे, जिल्हाधिकारी, ही पद भरती संपूर्ण तो पार पाडणार आहे. आणि मेन गोष्ट मी तुम्हाला सांगू का, यामध्ये कोणताही घोळ होणार नाही. आणि जर तुम्हाला असं वाटलं की कोणत्या जिल्ह्यामध्ये घोळ वगैरे होते, तर ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आपल्या खाली. तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि तिथून आपली आयडी भेटणार आहे बघा. तुम्हाला तिथून तुम्ही आपल्याला काही, जर तुम्हाला असं वाटलं की कुठे काही घोळ होते, तर त्या आयडीला जाऊन किंवा खाली इंस्टाग्राम चॅनलची आपली लिंक देऊन टाकतो, तिथून तुम्ही मेसेज करू शकता. म्हणजे आपली ही भरती जी आहे पूर्ण एकदम व्यवस्थित पार पडू द्यायची आहे. आणि जर कुठे कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या गावामध्ये तुम्हाला जर असं वाटलं की आमच्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात जर घोळ व्हायचा प्रयत्न दिसतोय, तर तुम्ही डायरेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनलला, आयडीला तुम्ही मेसेज करू शकता. कळते का, तिथून आपण तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू बघा. कालावधी काय दिला, 30 नोव्हेंबर पर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करायचीच आहे. आणि अशा कडक सूचना आहे, 30 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे लवकरच भरती कंप्लीट होणार आहे. यानुसार तुम्ही तयारी चालू ठेवायची बघा. आता जिल्ह्यानी आहे बघा, आपल्या संभाजीनगर विभागामध्ये 281 पदे रिक्त आहेत. जिल्ह्यावाईज जर बघायचं झालं, तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं बघा, मी इथं दिले तुम्हाला ही PDF, जो फोटो आहे तिथे मी जिल्ह्यावाईज सगळे टाकले आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ते तुम्हाला भेटून जाईल. नागपूर विभागामध्ये 555 पदे आहेत. तर अमरावती विभागामध्ये 398 पदे आहेत. पुण्यामध्ये किती, तर 528, तर नाशिकमध्ये 428 पदे आहेत बघा. कोकण विभागामध्ये 469 पदे रिक्त आहेत. म्हणजे असे टोटल 35 जिल्ह्यामध्ये बघा 2912 पदे रिक्त आहेत. म्हणजे जोक नाही बरं का, 2912 पदे म्हणजे भरपूर झाले. आणि तुम्हाला 50 मार्काचा पेपर असणार बघा, 50 क्वेश्चनचा पेपर असणार आहे. आणि तुम्हाला त्याची तयारी करायची. पेपर एकदम अवघड नसतो वगैरे काय नाही, एकदम सोपे सोपे क्वेश्चन असतात. त्यानुसार तुम्हाला तयारी करायची. सगळ्या गोष्टी समोर दिल्या आहे बघा, व्यवस्थित बघा. बघतो पात्रता आणि वयोमर्यादा बघा. शैक्षणिक पात्रता आणि स्थानिक पात्रता बघा काय असणार आहे. शैक्षणिक पात्रता मी सांगितली, 4थी पास असणं गरजेचं आहे. आणि स्थानिक रहिवासी बघा, उमेदवार संबंधित जिल्ह्याचा आणि तालुक्याचा स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे. आता जिल्ह्याची थोडी संभ्रम आहे बघा, जिल्ह्यामध्ये थोडं हे आहे, पात्रता ऍड केली का नाही अजून कन्फर्म माहित नाही. पण तालुक्याचा पहिले काय असायचं माहिती आहे का, जिथं जागा निघली त्या गावचा रहिवासी असणं गरजेचं होतं. पण आता काय केलं माहिती आहे का, तालुका ऍड केलं बघा, तालुका. आणि जमलंच तर लवकर ते GR मध्ये जिल्ह्यानुसार, म्हणजे जिल्ह्याचा रहिवासी असणं देखील हे करू शकता. म्हणजे जिल्ह्यात देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. पण हे अजून चेंजेस केले नाही. तालुक्याचा असणार आहे, चेंजेस केले. तालुक्याचा रहिवासी असला तरी तो कुठेही अर्ज भरू शकतो, कोणत्याही गावामध्ये. हे तुम्ही लक्षात ठेवा बघा. आता शरीरयष्टी बघा, शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणे गरजेचे आहे. म्हणजे नॉर्मल तुमची शरीरयष्टी पर्सनॅलिटी वगैरे ठीकठाक असणं गरजेचं आहे बघा. वयोमर्यादा बघा, किमान वय 18 वर्ष पूर्ण असेल आणि जास्तीत जास्त 40 वर्ष, हे ओपन वाल्यांसाठी बघा. आणि कास्टनुसार मग तुम्हाला 5 वर्ष सूट भेटणार आहे, 45 वर्षापर्यंत मुदत भेटणार आहे. म्हणजे तुमचं वर्ष, जर वय तुम्ही कास्टमध्ये असाल तर 18 ते 45 दरम्यान, 45 दरम्यान असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर 18 ते 40 बघा, हे असं असणं गरजेचं आहे.
यानुसार तुम्ही लक्षात घ्यायचं, तुमच्या कास्टनुसार तुम्हाला ते वयोमर्यादा दिलेली आहे. बघा परीक्षा स्वरूप आणि गुण पद्धती कशी असते. परीक्षा स्वरूप ही म्हणजे MCQ टाईप असते बघा. वस्तुनिष्ठ बहुपर्याय ज्याला आपण म्हणतो. एक क्वेश्चन आणि त्याचे 4 ऑप्शन अशानुसार असणार आहे. 50 प्रश्न असतात तुम्हाला बहुपर्यायी आणि त्याचे 100 गुण दिले जातात. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण दिले जातात आणि 60 मिनिटात हे प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. कळते का? तुम्हाला बघा त्यानुसार प्रॅक्टिस करायची आहे. जुने पेपर सोडवायचे तुम्हाला आणि त्यात नकारात्मक निगेटिव्ह सिस्टीम नाही, म्हणजे नकारात्मक गुण पद्धती नाही. जसे आपल्या इतर स्पर्धा परीक्षा MPSC वगैरे असते, म्हणजे 4 प्रश्न चुकले तुमचा 1 बरोबर जात आहे. पण इथं कोणतंही तसं काही नाही. नकारात्मक म्हणजे तुमचे चुकले तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जेवढे आउट ऑफ मार्क म्हणजे जेवढे क्वेश्चन बरोबर येतील तेवढे तुम्हाला मार्क भेटतील. तेवढं लक्षात ठेवायचं. समजा तुमचे 40 क्वेश्चन बरोबर आले तर तुम्हाला 80 मार्क भेटतील. निगेटिव्ह सिस्टीम नाहीये, ते लक्षात ठेवायचं तुम्हाला बरं का. बघा संपूर्ण सिलेबस वगैरे काय तुम्हाला सामान्य GK वर प्रश्न असतात बघा. महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी हे तुमचा GKचा पार्ट आहे बघा. याच्यात GK GS ज्याला म्हणतो आपण. शक्यतो तुम्हाला काय करायचं माहिती का, याच्यावर शालेय जे पुस्तक असतात आमचे शालेय पाठ्यपुस्तकं 10वीच्या आतले शक्यतो बघा. 10वीच्या आतच शक्यतो तुम्ही 7वी 8वी पर्यंत वाचले तरी काही प्रॉब्लेम नाही. शक्यतो 7वी 8वी पर्यंत वाचा. पण जर तुमच्याकडे वेळ असेल, होत असेल अभ्यास पुरेपूर, सध्या वेळ असेल भरपूर, तर 10वी पर्यंत तुम्ही स्टेट बोर्ड वाचून घ्यायचे. कोणते कोणते? ते इतिहास, भूगोल, जे नागरिकशास्त्र वगैरे, सामान्य विज्ञानाचे वगैरे आणि चालू घडामोडी, सध्या लेटेस्ट चालू घडामोडी तुम्हाला वाचायचे आहेत. ते आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जातील बघा. यासाठी आपण GK साठी बघा जिल्हा न्यायालयासाठी बॅच चालू केली होती मेंबरशिप मधून. तुम्ही ती जरी घेतली तर तुमचं GK काय त्याच्या बाहेर काहीच करायची गरज पडणार नाही बघा. तुम्हाला संपूर्ण GK तिथे कव्हर होऊन जाईल. आणि राहिला अंकगणित बुद्धिमत्ता, हे देखील तुम्हाला म्हणजे नॉर्मल मूलभूत गणित, बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार किंवा टक्केवारी, सोपे तर्कज्ञान, बुद्धिमत्ता, हे नॉर्मल क्वेश्चन असतात बघा. जास्त काही टफ नसतात. आणि तुम्हाला त्यानुसार परत मराठी व्याकरणावर क्वेश्चन असतात बघा. मराठी व्याकरण यामध्ये तुम्हाला मग नंतर बघा शब्दार्थ वगैरे विचारला तर समार्थ शब्द, विरोधार्थ शब्द, वाक्यप्रचार, मग व्याकरणावरती प्रश्न विचारले जातात. हे शब्दार्थ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही फ्री लेक्चर करू शकता. जे शब्दार्थाचे मी लेक्चर घेतले बघा ते जाऊन करू शकता तुम्ही. ते सगळे तुम्हाला बघून घ्यायचे, तिथून तुमचे सगळे क्वेश्चन कव्हर होतील. बघा इथं महत्वाचं म्हणजे काय, स्थानिक जिल्ह्याची माहिती. म्हणजे तुम्ही स्वतःच्या जिल्ह्याच्या, ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय, ज्या जिल्ह्यामध्ये तो तालुका आहे, ज्या जिल्ह्यामध्ये ते गाव येते, त्या जिल्ह्याची माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला. त्या तालुक्यात विशिष्ट काय स्थळ येतं, त्या जिल्ह्यामध्ये विशिष्ट काय स्थळ आहे, त्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ, त्या जिल्ह्याची लोकसंख्या, त्या जिल्ह्याचं साक्षरता, हे तुम्हाला बघणं गरजेचे आहेत बघा. ह्या गोष्टी त्या जिल्ह्याविषयी जेवढी माहिती, जिल्ह्याचं एक तुम्हाला पुस्तक भेटून जाईल जिल्हा विशेष म्हणून, ते तुम्ही घ्यायचंय, ते वाचून टाकायचंय. मग तिथून बऱ्यापैकी तुमचा डाटा कव्हर होईल बघा. ह्या गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. मग जिल्ह्यातील तालुके, महसूल व्यवस्था कशी आहे, कशा प्रकारचे आहे, स्थानिक ऐतिहासिक स्थळे, महत्वाची स्थळे, काही पर्यटन स्थळे आहे का, काही ऐतिहासिक स्थळे आहे का, काही किल्ले आहे का, काही लेणे आहे का, काही वास्तुस्थळे आहे का, हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये. या देखील तुम्ही गोष्टी बघून घ्यायच्या आहे. त्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत, तुमच्या तालुक्याचा तहसीलदार कोण आहे, या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बरं का. ते देखील प्रश्न कधी टाकू शकतात. बाकी बघा मानधन आणि कामाचे स्वरूप बघा. कोतवाल पदाचे कर्तव्य काय असतात माहिती का, म्हणजे गाव पातळीवर तलाठ्याचा महसूल वसुलीत व प्रशासकीय कामात मध्ये तलाठ्याला मदत करणे त्याचं काम असते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गावातील शासकीय आदेश व दवंडी देण्याचे काम देखील त्याच्याकडे असते. म्हणजे असं काही नाही तो जात नाही, तो देखील एखादा माणूस लावून देतो आणि त्यानुसार ते. आता काय झालं माहिती का, आता सगळं सोशल मीडिया झालंय, सगळं व्हॉट्सअप ग्रुप चालू झाले, त्यामुळे असं काय पहिल्यासारखी कामं नाही की गावात जा दवंडी द्या वगैरे, हे ते काहीच नाही. तुम्ही एक सोशल मीडियावर स्टेटस टाकलं की सगळ्यांना माहिती आहे. तिथले व्यवस्थित आजूबाजूचे तुमचे कॉन्टॅक्ट असतात किंवा गावाचे ग्रुप असतात, त्या गावाच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल. आता प्रत्येक गावाचा सोशल मीडिया ग्रुप आहे, तुम्ही त्या गावातल्या ग्रुपवर माहिती टाकू शकता. त्यामुळे पहिल्यासारखे कामे राहिले नाही आता दवंडी देणे वगैरे, फक्त काय हे दिलेले काम आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, गावातील आपत्ती काळात व कायदा सुव्यवस्था राखण्यास सहाय्य करणे, म्हणजे जे तुमचे तलाठी वगैरे त्यांना कामात सहाय्य करणे, बस एवढं. जास्त वेगळं काही तुमचं काम नसते. मानधन आणि सॅलरी बघा. महसूल सेवक कोतवाल शासनाच्या नियमानुसार दरमहा निश्चित मानधन दिले जाते. म्हणजे तुमचं मानधन निश्चित केलं जाते बघा. आणि तुमचं एक पद ग्रुप डी मध्ये येते बघा, ग्रुप डी मध्ये. त्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचे इतर शासकीय सवलती व गणवेश भत्ता लागू असतो. म्हणजे तुमचं गणवेश आणि इतर भत्ता जे असते ते लागू होऊन तुम्हाला पेमेंट भेटते. सध्या तुम्ही त्या पेमेंटचं काही बघू नका, कारण की ते गावानुसार जिल्ह्यानुसार बदलत असते बघा. त्यावर एवढा काय लोड घ्यायचं गरजेचं नाही बघा. बघा परीक्षेची तयारी कशी करावी तुम्हाला सांगतो आता. स्थानिक जिल्ह्याचा अभ्यास करायचा पहिला महत्वाचा पॉईंट IMP हा तुम्हाला स्थानिक जिल्ह्याचा जिल्हा विशेष माहिती करायची बरं का. त्याच्यानंतर इतिहास, भूगोल, विज्ञान, नागरिकशास्त्र हे जे असतात याचे तुम्हाला हार्डली तुमच्याकडून, आता जर तुमच्याकडून नसेल होत जास्त, तर 8वी ते 9वी पर्यंत वाचून घ्या बरं का. 8वी ते 9वी पर्यंत वाचून घ्या
आणि जर वेळ असेल तर 10वीचे बी वाचून घ्या. कळतंय का? वेळ असेल 10वीचे. आणि तुमच्याकडून हे काहीच होणार नसेल तर आपली मेंबरशिपची बॅच आहे बघा, सध्या त्यात जिओग्राफी चालू झालेली आहे. ती जिल्हा न्यायालयासाठी चालू केली, पण ते जर केलं तुम्हाला तर तुम्हाला त्याच्या बाहेर काहीच करायची गरज नाही. तुम्ही ती बॅच देखील करू शकता. आणि राहिलं मराठी शब्दार्थ सगळं मी फ्री टाकलेले, तिथून तुम्ही बघू शकता. किंवा काही जीकेचे लेक्चर टाकले आहेत, ते जीकेचे लेक्चर देखील बघून घ्यायचे, तुम्ही तिथून होऊ शकता बरं का. काही पुस्तके इयत्ता 4थी 7वी पर्यंत सामान्य ज्ञान व गणिताची पुस्तके अभ्यास मी सांगितलं तुम्हाला. 7वी पर्यंत जर तुम्ही अभ्यासले तरी आहे, पण तुम्हाला वेळ असलं, जर जास्तीत जास्त मार्क घ्यायचे तर वेळ असलं तर समोरची वाचा. किंवा त्यासाठी मी एक आता फ्री लेक्चर जीके सिरीज चालू करणार आहे, ती देखील चालू करणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की बऱ्यापैकी जीकेचे लेक्चर तुम्हाला इथेच भेटणार आहेत, ते फ्रीमध्ये भेटणार आहे. आणि मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा, म्हणजे कोणत्याही जिल्ह्याचे असो बघा, त्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा. जिल्हा विषय सोडतं जे जीकेचे क्वेश्चन आहेत ते तुम्ही सगळे बघून घ्यायचे. म्हणजे पूर्वी झालेल्या कोतवाल भरतीच्या प्रश्नपत्रिकेचा सराव करा. मग त्यात टायमेत वेळेत लावून सोडवण्याचा प्रयत्न करा. वेळेचे नियोजन कसे करायचे? 60 मिनिटात 50 प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस करायची. जमलंच तुमच्यासाठी आपण टेस्ट सिरीज देखील चालू करायचा विचार चालू आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, ते टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून ठेवा. मग त्यानुसार तुम्हाला पुढील अपडेट भेटत जातील. कळते का? तर तुम्हाला अशा प्रकारे व्यवस्थित नियोजन करायचं बघा. आणि तुमच्याकडे जास्त वेळ नसणार आहे, कळते का? बघा इथे दिलेली मी ऑगस्टमध्ये बघा GR आलाय, आता सप्टेंबरमध्ये जिल्ह्यावर जाहिरात प्रसिद्ध होईल. सप्टेंबरमध्ये सगळ्या जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध होऊन जाईल. ऑक्टोबर बघा, ऑक्टोबरच्या अर्ज प्रक्रियेवर लेखी परीक्षा सगळं पूर्ण होईल आणि नोव्हेंबर पर्यंत अंतिम सूची आणि निवड प्रक्रिया होऊन जाईल बघा. नोव्हेंबर पर्यंत सगळी त्यांना, कारण की कडक सूचना दिल्या आहेत, नोव्हेंबरच्या आधी ही भरती प्रक्रिया कंप्लीट झाली पाहिजे. त्यामुळे बघा नोव्हेंबरच्या आधी ही भरती प्रक्रिया कंप्लीट होईल. त्यानुसार तुम्ही तयारी करायची व्यवस्थित बघा. जर काही असेल तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकायच्या तुम्ही, काही असेल तर. बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, मी ती जॉईन करायला देखील विसरू नका. काही असलं तर नक्कीच सांगा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटत चालतील. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.